नमस्कार. या वीकेंडला आम्ही गेलो होतो आमच्या मित्रपरिवारामधील घरी गणपती दर्शनासाठी. साऊथ कॅरोलिनामध्ये जिथे आम्ही अगोदर राहत होतो आणि ते आता आमच्या घरापासून 1.5 तासाच्या अंतरावरती आहे. आदल्या दिवशी गणपतीसाठी डेझिग्नेटेड कोकोनट पासून मोदक बनवले. इथे फ्रेश मिठाई मिळत नाही, सो आपण घरी फ्रेश बनवलेली केव्हाही चांगलेच. भारतामधून पूजेच्या सामानामध्ये आणलेली एक नवीन मोठी माळ होती, ज्याच्यापासून मी बाप्पासाठी कंठी बनवली. सगळे छान ट्रेडिशनल कपडे घालून आणि त्यात कोल्हापुरी चप्पल घालून निघालो. नेहमीप्रमाणे पोहोचायला उशीर झाला आणि आरती संपता संपता त्यांच्या घरी पोहोचलो. आरती घेतली, बाप्पाचे दर्शन घेतले आणि विशेष म्हणजे इको फ्रेंडली गणपती बाप्पाची मूर्ती ते दरवर्षी भारतातून आणतात. सुंदर अशी सगळी सजावट DIY केलेली आहे. थोड्या गप्पा झाला आणि मग जेवणाला सुरुवात केली. कोकमाचे आणि खसचे सरबत होते. जेवणामध्ये पनीरची भाजी, चण्याची भाजी, बटाटे वडे, शिरा, दहीवडा, चपाती, बिर्याणी, रायता असे खूप सारे स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी होती. हे तेच तृप्तीताई आणि श्रीनिवास दादा आहे, ज्यांच्यापासून आम्हाला DIY प्रोजेक्टची प्रेरणा मिळाली. त्यांनी त्यांच्या घरातील देवारा स्वतः केलेला आहे आणि यांच्याच घरी मी सगळी आपली जुनी तांब्या पितळेची भांडी बघितली आणि मला खूप आवडली आणि ते बघून मी इन्स्पायर झाले आणि मीही काही तांब्या पितळेची भांडी भारतामधून मागवली आणि हेच ते यजमान दाम्पत्य. बाकी निघता निघता पण आम्हाला उशीर झाला. रात्रीचे 11:45 वाजले आणि घरी पोहोचायला ऑलमोस्ट रात्रीचे 12:45 वाजले. चला परत भेटूया. बाय.